राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अशोक खरात उर्फ जेफ्री बाबा, त्याला आपण नाव दिले जेफ्री बाबा. या जेफ्री बाबामुळं महाराष्ट्राच्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. खरं तर त्यांनी ती गोष्ट स्वीकारली नाही. त्यांनी सांगितलं माझे मी वैयक्तिक कारणांसाठी, खरं तर ते फार बिझी आहे त्यांच्या घरगुती कामामुळे, त्यामुळे ते पदाला सांभाळू शकले नाहीत म्हणून त्यांनी राजीनामा दिला. बाकी त्यांचा या बाबाचा त्याचा काही संबंध नाही. असं बाबाची संपत्ती किती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे? जवळपास 900 कोटींच्या वरती बाबांची संपत्ती आहे की काय, अशा प्रकारच्या संशय किंवा अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं नाही. बाबाची संपत्ती नक्की आहे कुठं कुठं. आणि तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायची, ज्या ज्या प्रकरणामध्ये अशी प्रकरणं समोर आले त्याच्यामध्ये गोष्ट जाणीवपूर्वक समोर आली ती म्हणजे अशा प्रकारचे जे बंधू बाबा असतात ना, यांच्या संपत्तीमध्ये अनेक मोठमोठ्या राजकीय नेत्यांचं इन्व्हेस्टमेंट असते. 10 ठिकाणी ते करून ठेवतात आणि त्यापैकी अशा नेत्यांचं ते फर्स्ट प्रायोरिटी देतात, कारण अशा नेत्यांवरती फार क्वचित कारवाई होते. जनतेचा आणि भक्तांचा फार मोठा त्यांच्या पाठीमागे गोतावळा असतो, त्याच्यामुळे अशा लोकांना कारवाई करायला फार म्हणजे भीती नाही राहत किंवा कोण करायला धजावत नाही. बाबाची संपत्ती नक्की कुठे कुठे ते बघूया, आणि बाबा एवढी संपत्ती कशी कमवत होता तेही तुम्हाला सांगतो. साधा 100-200 रुपयाला मिळणारा हातातला खडा बिडा कुठला तरी तो 5-5, 3-3 लाख रुपयाला विकत होता. त्या अधिकाऱ्यांना विकायचा, अधिकाऱ्यांच्या बायकांना विकायचा, मंत्र्यांना विकायचा, आमदारांना विकायचा. आणि अरे एवढंच नाही, प्रशासनातले अधिकारी या बाबाकडे लाईन लावून असायचे. माझं प्रमोशन कधी होईल, मला डेप्युटी कमिशनर कधी मिळेल, मला पुढचं पद कधी मिळेल, मला माझा पगार कधी वाढेल, असल्या धंद्यासाठी बाबाकडे लाईन लावायचे, ते खडे घालायचे. किती अधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रातल्या बाबांकडचे खडे घातलेत, आणि बाबांनी कोणाकोणाला खडे घातलेत ते पण बघा. नक्की बाबाची संपत्ती कुठे कुठे ते बघा. याची जमीन कुठे कुठे? पाथर्डीमध्ये 150 कोटींची 30 एकर जमीन आहे, आणि गवळानेत 30 कोटीपेक्षा अधिकची जमीन आहे. शिर्डीमध्ये किती संपत्ती याची? एकट्या शिर्डी भागात 70 कोटींच्या जमिनी आणि प्लॉट आहेत. पानमळ्यात 30 गुंठ्यांची कोट्यावधींची जागा असल्याचे देखील समोर येते. सिन्नर कहांडळवाडीत 5 कोटींची 45 एकर जमीन, महत्वाच्या जागांवर दुकाने आहेत, आणि 1 कोटींचे 2 व्यापारी गाळे देखील आहेत, दुकानं शॉप आहेत. नाशिकमध्ये कर्मयोगीनगरमध्ये 5 कोटींचा बंगला आणि कॅनडा कॉर्नरवर 1 कोटीचं ऑफिस, हे सगळं बाबाची संपत्ती आहे. आणि हा एका माल वाहतूक जहाजांवरती कर्मचारी म्हणून काम करायचा. कॅप्टन वगैरे काय नव्हता. असले कॅप्टन असतात काय आपल्या इंडियन नेव्हीचे? उगच नाव मी तर बोलतो, याच्यावरती ना इंडियन नेव्हीने किंवा वगैरे आर्मीने कारवाई करायला पाहिजे. स्वतःला कॅप्टन म्हणून घेतो, हा नेव्हीतनं मी रिटायर्ड झालोय, सेवानिवृत्त आहे, कारवाई करायला पाहिजे नेव्हीची बदनामी केल्या प्रकरणी. इतर जागा कुठे? त्याच्या अहिल्यानगरमध्ये देखील 5 कोटीचा भूखंड आहे याच्याकडे. इतर जागा आहेत. ओझर विमानतळाजवळ 5 कोटींची जमीन, निगोजमध्ये 4 एकर जागा, आणि जानोरी भागात मोक्याच्या ठिकाणी काही जमिनी असल्याचे देखील धक्कादायक गोष्ट समोर आली. फ्लॅट्स आणि फार्म हाऊस वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 30 आलिशान फ्लॅट आहेत त्याचे, अनेक ठिकाणी, मुंबई पुणे सारख्या ठिकाणी. मिरगावमध्ये 10 कोटींहून जास्त किमतीचं फार्म हाऊस आहे, जे सध्या फोटो व्हायरल होतं त्या फार्म हाऊसचं. रोख रक्कम आणि ट्रस्टची उलाढाल. मिरगावच्या घरी लाखोंची रोख कॅश सापडले, जी जप्त करण्यात आलेली. आणि ईशानेश्वर मंदिर ट्रस्ट वार्षिक 2 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल त्या ट्रस्टमध्ये होते. त्याचा लुटण्याचा धंदा काय होता बघा? जो खडा बाजारात 200-300 रुपयाला मिळतो, तोच खडा हा बंधू बाबा भक्तांना 2 ते 3 लाखाला विकून त्याची फसवणूक करायचा. आणि पैसेच नाही तर स्त्रियांचे आब्रू, भक्तांचा विश्वास, असे धंदे देखील याने केलेले आहेत. जवळपास एवढंच नाही तर अशा प्रकारच्या अनेक संपत्त्यांची आता एक 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 गोष्टी समोर येतात. आणि मला वाटतं जिथं 100 कोटी 50 कोटीचा विषय येतो त्या ठिकाणी ईडीची एंट्री होते. या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री झाली पाहिजे, आणि त्या अँगलनी देखील चौकशी केली पाहिजे की या बाबाचं कोणाकोणासोबत संबंध आहेत, कुठल्या कुठल्या नेत्याचं या बाबांमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, बाबाकडे एवढा पैसा कुठून आला हो? आणि बाबांचं एवढ्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत उठणं बसणं, ह्यांचं सीडीआर तपासत का नाही आहेत पोलीस? सीडीआर तपासलं पाहिजेत. अजितदादांच्या अपघाताची देखील या बाबाकडे काय संबंध, म्हणजे आहे की काय तपासाचा संबंध? जर या बाबाचा सीडीआर तपासला ना, सगळी माहिती समोर येईल. काल ज्या पद्धतीने रुपाली चाकणकरांनी मोठ्या ॲटिट्यूडमध्ये येऊन त्यांनी राजीनामा दिला आणि सांगितलं की माझं त्या खराचं आमचं काही संबंध नाही, आम्ही फक्त त्या मंदिराशी संबंधित होतो. एका पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे रुपाली चाकणकर आणि तो बाबा मध्यरात्री फोनवरती बोलत बसायचे.
आता ही कितपत खरी गोष्ट आहे खोटी गोष्ट आपल्याला माहित नाही, परंतु या गोष्टीचं तपास, या गोष्टीची चौकशी करणं फार गरजेचं आहे. यासाठी रुपाली चाकणकर आणि त्या बाबा खरातचं, अशोक खरातचं CDR तपासलं पाहिजे. अनेक गोष्टींचा उलगडा होईल तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. या बाबाकडे एवढी संपत्ती आली असेल कोणाकडची, आणि ह्या जे मोठमोठे नेते या बाबासोबत उठतात बसतात, यांचा आणि बाबाचा काय वेगळा मार्गाने कुठला संबंध असू शकतो का? तुमचं म्हणणं ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. तुमच्या एका सबस्क्राईबनी मोटिवेशन मिळते, थोडी हिंमत मिळते. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.